समजा तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून एमपीसीची परीक्षा दिली, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये आहात, तुमचे मार्क चांगले आहेत, पण तरीही तुम्हाला सीट मिळत नाही का? कारण ज्या विद्यार्थ्याने आरक्षणाचा लाभ घेऊन परीक्षेला बसण्याची पात्रताच मिळवली, त्याच विद्यार्थ्याने शेवटी तुमची जनरल कॅटेगरीची सीट पळवली। हे ऐकून तुम्हाला राग येईल, संताप सुद्धा येईल, पण हे वास्तव आहे आणि हेच वर्षानुवर्ष महाराष्ट्रात सुरू होतं। पण आता महाराष्ट्र सरकारने हे थांबवण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। 14 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या कॅबिनेटने एक असा जी.आर काढला जो जनरल कॅटेगरीसाठी कित्येक वर्षानंतर न्यायाचा क्षण ठरू शकतो। पण दुसऱ्या बाजूने काही लोक म्हणतायत की हा निर्णय म्हणजे आरक्षित जातींवरचा अन्याय आहे। मग खरंच काय आहे हो? या निर्णयाचा नक्की अर्थ काय? कोणावर फायदा होणार, कोणावर नुकसान, आणि हा निर्णय कोर्टात टिकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत अत्यंत सोप्या भाषेत देणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। अनेक जणांचे प्रश्न होते, खरंच या निर्णयामुळे जे इतर समाज आहे त्यांना नुकसान होणार का आणि ओपनला फायदा होणार का? महाराष्ट्र सरकारने 14 मे रोजी काढलेल्या जी.आर मध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे। जे विद्यार्थी एससी, एसटी, ओबीसी किंवा इतर आरक्षित प्रवर्गातून वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेच्या प्रयत्नांची संख्या यासारख्या सवलतींचा लाभ घेतात, त्यांना पुढे जाऊन जनरल कॅटेगरीमध्ये स्विच करता येणार नाही। म्हणजे एकाच परीक्षेत आरक्षणाचाही लाभ आणि जनरल कॅटेगरीचाही फायदा असे एकाच वेळी घेता येणार नाही। आता हा नियम का आणला गेला हे समजून घेण्यासाठी आधी पूर्वी नक्की काय होतं ते बघूया। समजा ए आणि बी नावाचे दोन विद्यार्थी एमपीसीची परीक्षा देत आहेत। ए हा जनरल कॅटेगरी मधला आहे, त्याचं वय आहे 38 वर्ष। बी हा एससी कॅटेगरी मधला आहे, त्याचं वय आहे 40 वर्ष। एमपीसीची वयोमर्यादा आहे 38 वर्ष, म्हणजे बी हा मुळातच परीक्षेला बसण्यास पात्र नव्हता, पण आरक्षणामुळे मिळालेल्या वयाच्या सवलतीमुळे तो परीक्षेला बसला। दोघांनाही 200 पैकी 160 मार्क मिळाले, एला पण बीला पण। आता निकालाच्या वेळी बी हा एससीचं सीट सोडून जनरल कॅटेगरीमध्ये स्विच व्हायचा आणि तिथूनच सीट घ्यायचा। परिणामी एससीची एक सीट रिकामी होऊन दुसऱ्या आरक्षित विद्यार्थ्याला मिळायची। पण या सगळ्यात ज्याने कुठलाही लाभ न घेता परीक्षा दिली त्या एला मात्र सीट मिळायची नाही। हा अन्याय होता, उघड्या डोळ्यासमोर दिसणारा हा अन्याय। पण वर्षानुवर्ष कोणी थांबवला नाही। हे आणखीन सोप्या भाषेत समजायचं असेल तर असा विचार करा, दोन पाईप्स आहेत। पहिल्या पाईप मधून 72 लोक जातात, म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, मराठा आरक्षण असे सगळे मिळून 72% लोक जातात। दुसऱ्या पाईप मधून 28% लोक जातात, म्हणजे ज्यांना कुठलंही आरक्षण नाही असे जनरल कॅटेगरीचे लोक। आता प्रश्न असा होता की 72%च्या पाईप मधून जाणारा एखादा विद्यार्थी जास्त मार्क मिळाले की तो थेट 28%च्या पाईप मध्ये येऊन सीट घ्यायचा। आधीच 28% उरलेल्या जागांवर हा अतिरिक्त दबाव येऊ लागला आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने अन्याय होऊ लागला। हेच थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। आता काही लोकांना वाटेल की आरक्षणाला अर्थच राहिला नाहीये, पण हे चुकीचं आहे। जर एखादा विद्यार्थी एससी कॅटेगरी मधला आहे आणि तरी कुठलाही आरक्षणाचा लाभ न घेता परीक्षा दिली असेल, त्याचं वयही जनरल कॅटेगरीच्या नियमात बसत असेल, तर तो अजूनही जनरल कॅटेगरीमध्ये स्विच करू शकतो। हा नियम फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन पात्रता मिळवली आणि नंतर जनरल मधून सीट घेतली। थोडक्यात आरक्षण नाही जात, फक्त दुहेरी फायदा घेण्यावर बंधन आलं आहे, हे ध्यानात ठेवा। हे आणखी महत्वाचं आहे की हा नियम महाराष्ट्राने अचानक शोधलेला नाही। केंद्र सरकारने 1998 मध्ये हा नियम यूपीएससी आणि एसएससी साठी लागू केला होता। म्हणजे तब्बल 28 वर्षापूर्वी गुजरात, पंजाब आणि हरियाणा या राज्यांनीही हा नियम लागू केला होता। पंजाब, हरियाणा हायकोर्टात हा नियम चॅलेंज झाला होता, तेव्हा कोर्टाने सरकारचा नियम उचलून धरला। म्हणजेच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्यास खूप उशीर केला असं म्हणणं चुकणार नाही, आणि खरंच उशीर झालाय। 9 सप्टेंबर 2025 रोजी सजीव रॉय विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय की जर एखाद्या विद्यार्थ्याने वयोमर्यादेची सवलत किंवा परीक्षेच्या प्रयत्नांची अतिरिक्त संख्या आरक्षणातून घेतली असेल तर त्याला नंतर जनरल कॅटेगरीमध्ये स्विच करता येणार नाही। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे तत्व मान्य केलं आहे। त्यामुळे हा निर्णय कोर्टात टिकेल का असा प्रश्न विचारला तर उत्तर जवळजवळ नक्की हो, टिकणार असंच आहे। काही लोक म्हणतायत की हा निर्णय आरक्षित जातींवर अन्याय आहे, पण खरं पाहता हा नियम समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही, उलट तो समानता आणण्यासाठीच आहे। जो लाभ घेऊन पात्र झालाय त्याने त्याच चौकटीत राहावं, जो स्वतःच्या बळावर पात्र आहे त्याने जनरल कॅटेगरी मधून मिळवावं।
दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सोय घेणं हे खऱ्या अर्थानं इतरांवर अन्याय करणं आहे, नाही का? त्यामुळे हा निर्णय कोर्टात चॅलेंज होऊ शकतो, पण टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मित्रांनो, आरक्षण हा विषय नेहमीच संवेदनशील असतो, पण या निर्णयाकडे भावनेने न बघता तथ्यांनी पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. जो लाभ घेऊन पात्र झालाय त्याने त्याच चौकटीत राहणं हे न्यायाचंच आहे. केंद्र सरकारने 28 वर्षापूर्वी हा नियम केलाय, सुप्रीम कोर्टाने तो उचलून धरलाय आणि आता महाराष्ट्राने तो लागू केलाय. उशीर झाला पण निर्णय झाला ना. आता प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय जनरल कॅटेगरीला मिळालेला न्याय आहे का, की आरक्षित जातींवर अन्याय आहे? तुम्हीच ठरवा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण या विषयावर तुमचा आवाज महत्वाचा आहे. कारण हा विषय खूप संवेदनशील जरी असला पण हा खरं तर महत्वाचा विषय आहे आणि अशाच महत्वाच्या विषयावर आवाज उठवण्यासाठी सत्य पे सत्ता चॅनल सक्रिय असतं. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.